25 तर कधी कधी 50 घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात. असं रेकॉर्ड केलं जातं. 180 प्रश्न, त्याच्यात फक्त जात विचारली जाते, जात कुठली अमुक अमुक, आणि बाकी सगळं आपोआप भरलं जातं ऑफिस मध्येच. बंगला असला तरी झोपडी, शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही, गाड्या उभ्या आहेत परंतु काही नाही माझ्याकडं. सगळं काय खोट खोट कशासाठी करतात? मिळालं ना आरक्षण, घरोघर जात आहेत, फक्त जात विचारतात. 180 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एका घराला 1.5 तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा, कधी कधी 25 तर कधी कधी 50 घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात. असं रेकॉर्ड केलं जातं. 180 प्रश्न, त्याच्यात फक्त जात विचारली जाते, जात कुठली अमुक अमुक, आणि बाकी सगळं आपोआप भरलं जातं ऑफिस मध्येच. बंगला असला तरी झोपडी, शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही, गाड्या उभ्या आहेत परंतु काही नाही माझ्याकडं. सगळं काय खोट खोट कशासाठी करतात? मिळालं ना आरक्षण, तुम्ही तर सांगितलं तर शपथ पूर्ण झाली. 3 न्यायाधीश बसलेले आहेत. 4,80,000 पगार एकेकाचा. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल. क्युरेटी पिटिशन मध्ये जे काय झालं ते दुरुस्त करण्यासाठी. कशाला? मिळालं ना आरक्षण तुम्हाला, गुलाल तर उधळला तुम्ही, मग हे कशासाठी चाललंय? कोणाची दिशा? याची उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची. खोटे रेकॉर्ड तयार झाले. हे जामखेड तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण. A to Z सगळे कुणबी, मुख्याध्यापक सगळे, एक सुद्धा वेगळ्या नाहीत. सगळे जेवढे म्हणून सगळे. काय चाललंय हे तुमचे? आता दुसरं पेनूर तालुका मोहोळ, सोलापूर, धडधडीत. पूर्वीचं अक्षर वेगळं, शाई वेगळी आहे. मराठा कुणबी लिहितायत हाताने. धडधडीत लक्षात येत आहे की हे सगळं खोटं आहे. मराठी कुणबी, ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी. माहितच नाही, लिहायचं आहे ना, लिहे. दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी. वा, हे सगळं जे आहे असं खोटं खोटं खाडाखोड दिसते आहे. हे असं चाललेलं दिशाभूल करण्याचं काम. 360 कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी, खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी. 1 2 नाही, अनेक. इथे संवद गाव म्हणून आहे, तिथे जे आहे हे वैजापूर तालुका, हे सगळं जे काही तिथे देण्यात आलं, तिथे मुख्याध्यापकाने लिहिलेलं आहे की या सगळ्यांच्या प्रवेशाच्या मध्ये कुणबी जे म्हटलेलं आहे त्या अक्षरात शाईत बदल आहे, त्यामुळे जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. हे मुख्याध्यापकाचं पत्र आहे, माझं नाही. त्यांनीच पाहिलं तर काय सांगायचं. सगळे सोयरे बघापासून आपण सगळे सोयरे म्हणजे स्वतःला तर यांना तर खोटं सर्टिफिकेट द्या, यांच्या सगळ्यांना द्या, यांच्या सोयऱ्यांना द्या, आणि यांना द्या आणि त्यांना द्या. असा जो आहे GR वगैरे जे आहे ते सगळे निघाले. मला इथं सांगायचं, हायकोर्टाचा निकाल आहे जस्टिस मर्ला पर्ले यांचा.
जजमेंट आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे थोडं इंग्लिश मध्ये पण आहे त्याच्यामध्ये 1913 where his caste was recorded as Marathi. When he died in 1929, this supports our conclusion that around 1920 onwards, the Kunbis immediately accepted that they were actually Marathas. And फक्त हा धंदा होता, जात मराठा होता, आणि म्हणून if the impugned decision which is based on the sole document is accepted in the instant case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi, other backward class, and this would result in nothing short of social absurdity. Nothing short of social absurdity. त्यांनी म्हटलं की अशा रीतीने जर दाखले जर दिले गेले तर सगळा मराठा जो आहे महाराष्ट्राचा कुणबी होईल आणि ओबीसीचं संपूर्ण जे आहे आरक्षण संपून टाकेल, त्याला काही अर्थ राहणार नाही. हे हायकोर्टाचं जजमेंट आहे, तारखा आहेत, सगळं काही आहे याच्यामध्ये. मला सांगा हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही. सुप्रीम कोर्टानं 4 जानेवारी 1996 वल्सन्मा पाऊल विरुद्ध कोचिन युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, Supreme Court held that a person belonging to non-reserved class transplanted by adoption, marriage or conversion or any other act to family belongs to reserved class does not become eligible. 15(4) आणि 16(4) खाली त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्याला आरक्षण नाही अशा व्यक्तीनं कुणाशी तुम्ही लग्न केलं, दत्तक गेलं, लग्न केलं, आणखीन काहीतरी केलं तरी तो आरक्षणास पात्र ठरणार नाही.